भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम मुंडेंनी कळंबोलीमध्ये कार्यकर्त्यांना घातली भावनिक साद। कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला। संवाद आपल्या माणसांशी या कार्यक्रमाचे आयोजन कळंबोली येथे करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली तर खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंकजा मुंडे यांची बहीण म्हणून मिरवण्यात जो सन्मान आहे तो कुठल्याच शब्दात नसल्याचे सांगितले। तसेच आयुष्यात सकारात्मक विचार केला तर आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत जात असतात। त्यामुळे पंकजाताई तुम संघर्ष करो, हे बंद करा, हे पूर्वीपासूनच सांगत आले आहे। चांगल्या गोष्टीकडे फोकस केला तर पंकजाताईंसारखं संयमी नेतृत्व सर्वांना पुढे घेऊन जाणारे आहे। बीडची लेकरं मुंबई, नवी मुंबई सारख्या ठिकाणी पोट भरण्यासाठी आलेली आहेत। त्यांना गावाकडची ओढ आहे आणि मुंडे परिवार म्हटलं की त्यांचं स्वतःचंच घर, घरातील कार्यक्रम आहे, यात काही वावगं नाही। निश्चितच, कारण मी जसं सांगितलं आपण सगळे जाणतो की आपण युनिव्हर्स मधून गोष्टी अट्रॅक्ट करत असतो आणि आज म्हणून नाही, मी काही वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांना हे सांगितलं होतं की पंकजाताई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है म्हणणं बंद करा। पंकजाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आपण सकारात्मक विचार केला की आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत असतात। त्यांच्या पक्षांतर्गत विषयांमुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल, पण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि बरोबरीने राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत। त्याचबरोबर रासपा आहेत, यशवंत सेना आहे, रिपाई आहे, हे सर्व मित्र पक्ष एकजुटीने आमच्या बरोबर आहेत। त्यामुळे निवडणुकीचा परिणाम हा आमच्या दृष्टीने सकारात्मक असतो। जिथे एकीकडे आपण हा बघितला, त्याचबरोबरीने पंकजाताईंनी उतरून तिथे सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे सगळं म्हणणं ऐकून त्यांना समाधानकारक उत्तरं दिली, हाही प्रसंग घडलेला आहे। त्यामुळे मी जसं म्हणते की तुम्ही ज्या गोष्टींवरती फोकस कराल त्याच गोष्टी तुम्हाला दिसतात। चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं तर पंकजाताईंसारखं समजूतदार, संयमी, सर्वसमावेशक नेतृत्व हे समाजातल्या कुठल्याही घटकाला सोबत घेऊन जाणारच आहे। आज पनवेलमध्ये उत्साहाचं वातावरण, जसं मी म्हणते की बीड जिल्ह्यामध्ये जसं आम्हाला फिरताना जाणवत आहे तसं ही आमच्या बीडच्या मातीतली लेकरं, म्हणजे आज जरी त्यांचं वय कोणाचं 50 असेल, 60 असेल, तरीही बीडची लेकरं सगळी आपल्या पोटासाठी बीडपासून दूर आलेली असली तरी त्यांचं मन मात्र कायमस्वरूपी बीड जिल्ह्यामध्येच गुंतलेलं आहे। आणि या निवडणुकीचा प्रचार करत असताना मला एक लक्षात येते की ह्या निवडणुकीकडे कोणीही केवळ एक प्रक्रिया म्हणून न बघता एक उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघण्याचा सर्व आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा कल दिसतो। ब्युरो रिपोर्ट, कळंबोली, पनवेल वार्ता न्यूज।